त्याला शाळेत सोडलं आणि परस्परच जिमला गेलो होतो. आजच्या दिवसाची सुरुवात जिमपासून झाली होती आणि जेव्हापासून वर्कआउट करते तेव्हापासून इफेक्ट एकदम अमेझिंग जाणवतो आहे. खूप फ्रेश वाटतं आहे आणि खूप हॅपी वाटतं आहे. बघू शकता तुम्ही आधीच्यात आणि नंतरच्यामध्ये फरक. सो हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी श्रद्धा स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मैत्रिणींनो, आता वाजलेत संध्याकाळचे 4 म्हणजे संध्याकाळचंच म्हणायला पाहिजे. तर सर्दी झालेली आहे आणि आत्ता थोडासा आराम केला दुपारी आणि त्यानंतर म्हटलं आता चहा थोडासा उशिरा घेते मी. म्हटलं सर्दी झाली सो आधी चहा घेऊया. चहा करते आणि तुमच्याशी गप्पा मारतो. आता सिया येईल शाळेतून. ती आत्ता 4 वाजता येते शाळेतून आणि ती आली की मग तिला काहीतरी खायला द्यायचं आणि अशी संध्याकाळचं रुटीन पुन्हा सुरू होईल. तसं या आठवड्यात रोजच काहीतरी सुरू आहे, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला होत नाही आणि आज म्हटलं की आज काही असू दे व्हिडिओ तरी शूट करूया. नाहीतर काय होतं की सवयच मोडून जाईल मग असं, आणि बसायची एकदा सवय लागली की तशीच सवय लागेल. आणि याच्यात साखर काढली आहे कारण हा डबा धुवायला दिला होता मावशींना आणि मावशींना धुवायला दिला होता, त्यात धुवून त्यांनी आज ठेवला. तर याच्यात मी साखर भरणार आहे. आणि आज साखरेचा चहा घेणार आहे. खरंच मी साखर बंद करायची असं ठरवलं आणि नाही घेत मी साखरेचा चहा. पण आज आता जरा सर्दी झाल्यामुळे खूप असं आतून घसा दुखतोय इथे पण, आणि काय म्हणतात असं एकदम अंग दुखतंय. आणि मनू आलेली आहे. मनूची पण सुंदर झोप झाली आहे आता मनूची. हो की नाही मनू? झोप झाली बाळाची, सुंदर बाळाची झोप झाली. खोकी आली होती का थोडीशी? आणि आज माझ्या पण अशी विशेष झोप झाली नाही. तिला पण खोकला आहे, सर्दी आहे, सो तिला पण शांत झोप लागली नाही. आणि रात्री पण दोघींना खोकला येत होता, सो त्यामुळे रात्री झोप झालेली नाहीये. सावकाश बाळ होते. तर इथे सियाला रिपोर्ट कार्ड मिळालं होतं शाळेत, तर ती दाखवत होती मला. म्हणजे जी आत्ताची परीक्षा झाली ना त्याचं ते रिझल्ट होता आणि साईन करून ते परत द्यायचं असं ती मला ते सांगत होती. तर त्यानंतर मुलींना खायला करून दिलेलं होतं आणि सियाने आज हा ड्रेस घातला होता कारण शाळेत गॅदरिंग होतं आणि आज कॉस्ट्यूम रिहर्सल होती. सो तिला तो ड्रेस इतका आवडला होता की तिला तो काढायचाच नव्हता. म्हटलं ठीक आहे असू दे. आणि नंतर कथ्थकचा क्लाससुद्धा होता तिचा, तर कथ्थकला पण असेच काहीतरी ड्रेस घालावे लागतात. त्यामुळे मग तिला म्हटलं असू दे, राहू दे, तोच ड्रेस कंटिन्यू कर पुढे. मग त्यांना मॅगी करून दिली होती मुलींना आणि मुलींनी मॅगी खाल्ली. त्यानंतर इथे हे सगळं असं आवरायला घेतलं होतं मी. एकतर किती जरी नाही म्हटलं तरी खूप पसारा होता. आणि कपडे घड्या घालून काय करते की शाळा तिला खेळायला खूप आवडतं, तर ती दिवसभर ते बास्केट आत बाहेर तर बेड आवरून ते थोडेसे कपडे काढायचे राहिले आणि सगळे पसारा असं मावशी आल्या होत्या. त्यातलं त्या आत नट होता, टेबलवर पण ठेवले होते. सो ते कपडे पण मी आत आणून घेतले आणि हा टेबल असं समोर असल्यामुळे त्याच्यावर सारखी अशी धूळ येत राहते. एक दिवस आड पुसलं तर ठीक आहे, नाही तर मग तो टेबल असा पूर्णपणे पांढरा होऊन जातो. आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे ना मला हे काहीच करायची इच्छा होत नव्हती. पण ते म्हणतात ना की पडून राहिलं की अजून थोडंसं सगळ्या वस्तू जागच्या जागेवर लावून त्यामुळे आणि तिची गावाची काही ना काहीतरी काम करायला घेऊया. त्याला नेमप्लेट होती ना, ते टेबल पडली होती
गेस कोणाकडनं तरी, त्यामुळे ती तुटलेली दिसत होती. ती मी याच्यावर आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो, नाही सॉरी तिरुपतीला गेलो होतो आणि त्यानंतर तिथून आम्ही चेन्नईला गेलो होतो. तर तिथल्या एका लोकल मार्केटमधनं ती घेतली होती. त्यानंतर बाहेर येऊन बघितलं झाडांना एक दिवसाआड पाणी देते, तसंच आज पण झाडांना सगळ्या पाणी देऊन घेतलं. किचनमध्ये आले, त्यानंतर भांडी लावायची राहिली होती. हे 4 वाजताचं रोजचं काम असतं. 4 वाजता भांडी नाही पालथी घातली तर मग ती दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच राहतात. त्यामुळे ते काम करावंच लागतं आणि आपण किती जरी नाही म्हणलो तरी दिवसभर कामंही आपली सुरूच राहतात. म्हणजे दुपारी एखादा तास काय आराम होत असेल तेवढाच, नाही तर कंटिन्यू कामं अशी सुरूच असतात. कधी कधी कंटाळा येतो, पण काय करणार, कोण करणार ना आपल्याशिवाय तरी. म्हणजे हेल्पर मावशी आहेत, पण त्या त्यांचं काम करून जातात. हे भांडी पालथी घालणं वगैरे त्या करत नाहीत. मग त्यानंतर भांडी पालथी घालून झाली. इथे ते भांड्याचं जाळी बाहेर नेऊन ठेवली आणि ना त्यानंतर इथे एक तांब्याचं टिंप होतं पाणी प्यायचं. त्याला काय माहिती असं अचानक वास यायला लागलेला. म्हणून मला ह्यांनी सांगितलं की ते टिंप थोडे दिवस नको वापरायला, तिथे स्टीलचं काहीतरी ठेवूया. म्हणून मग तिथलं टीप काढून घेतलं. ते मावशींना धुवायला पण दिलं होतं. मावशींनी ते स्वच्छ घासून ठेवलेलं. त्यानंतर मी खालचा आमचा एक पाण्याचा हंडा होता आधीचा स्टीलचा, तर तो काढला आणि थोडीफार काही भांडी पडली होती ती पण धुवून घेतली. म्हणजे मुलींना खायला करून दिलेलं, मुलींनी खाल्लेलं, नाहीतर मग ती भांडी उद्या मावशी येईपर्यंत तशीच राहिली असती. आणि सिंकमध्ये भांडी राहिली की मग ते असं खूपच, किती जरी आपण घर आवरलेलं असलं आणि सिंकमध्ये भांडी असली तरी खूप काहीतरी पसारा आहे असं वाटून जातं. त्यामुळे म्हटलं एवढी 2-4 भांडी ती पण धुवून घेऊया. त्यानंतर असं तो हंडा पण धुवून घेतला होता आणि मग तो भरून ठेवला मी. तो हंडा भरून ठेवल्यानंतर पुढची कामं तर काय संपत नव्हती. त्यानंतर आणि हे जे इथे येल्लो जी बाटली दिसते त्याचं नाव थांबा सांगते तुम्हाला, मला आता आठवत नाही आहे. तर ते होतं ओडोपिक आणि ते मी ना सोलापूरहून आणलं होतं. त्यात अर्धं संपत आलं आहे आणि त्याने ना सिंक आणि आपला गॅस इतका क्लीन होतो ना असं वाटतं, म्हणजे चमक त्याने खूप चांगली येते. सो मला ते इतकं आवडायला लागले आता की सध्या तरी मी तेच वापरते. त्यानंतर मुलींनी पसारा करून ठेवलेलाच होता, तो आवरून घेतला सगळा आणि म्हटलं आता संध्याकाळ होती तर घर झाडून घ्यावं. आणि किती जरी दिवसभरात 2दा-3दा झाडलं तरी संध्याकाळचं घर झाडल्याशिवाय काय समाधान होत नाही. त्यामुळे सगळं घर एकदा झाडून घेतलं. त्यानंतर चार्जर वगैरे तिथेच चार्जिंगला लावलं होतं मी मगाशी. ते चार्जर जागच्या जागी नेऊन ठेवलं. आणि काय म्हणतात, संध्याकाळचं हे असं रुटीन तुम्ही पण असंच असतं का संध्याकाळचं तुमचं रुटीन, मला नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर म्हटलं आता सगळं आवरून झालं आहे, स्वच्छ फ्रेश होऊन घेते. म्हणून बाथरूममध्ये येऊन छान फेस वॉश करून घेतला. आणि तुम्ही कुठला फेस वॉश वापरता, सध्या तरी माझ्या फेसवरला थोडेसे पिंपल्स यायला सुरू झालेत ना, त्यामुळे मी म्हटलं की हिमालयाचा हा फेस वॉश यूज करून बघू. आणि पिरियड्स वगैरे यायचे असतील ना तर तेव्हा पिंपल्स मोस्टली येतात. आणि फेस वॉश करून घेतल्यानंतर फक्त मॉइश्चरायझर लावलं. आत्ता संध्याकाळी काय करायची इच्छा नव्हती सर्दीमुळे. सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते मी. रिझल्ट तर अमेझिंग आहे त्याचा. त्यानंतर संध्याकाळचे वाजले होते 6 आणि मुलींना बोलवलं शुभंकरोती म्हणण्यासाठी. येतात मुली पटकन या म्हटलं की त्यांना आता सवय होऊन गेली. छोटी थोडीशी दंगा करत असते, म्हणजे तिला असं वाटत असतं की सगळं मीच करावं म्हणून. त्यामुळे ती स्वधाला सियाला तिला असं समोर येऊ द्यायचं नसतं. आणि ते म्हणतात ना शेंडेफळ जरा आगावच असतं, त्याच प्रकारचं हे आमचं शेंडेफळ. त्यानंतर दिवा लावून घेतला आणि मुलींना शुभंकरोती म्हणायला सांगितलं होतं. तर असं होतं माझं 4 ते 6चं रुटीन. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.